हॅलो हॅलो आता होणार सामना हा शर्विल कॉप्स वर्सेस शौर्य 11. शौर्य 11 नांदा. सामना चालू करण्यात यावा प्लीज. अंपायरने सामना चालू करण्यात यावा. शुभम कोण लागतं पहिल्यावर? राजू राजू टाकतो. तुमचा चेला टाकतोय. तुमचा माणूस टाकतोय पहिल्यावर. पहिलं षटक घेऊन येतोय तो योगेश. त्यांचा सामना करतील निशांत शिवलकर. पंडित आशीष आशीष स्कोरर भेज देना. स्कोरर प्लीज. किसी को तो भेजना स्कोरिंग के लिए. सामना चालू करण्यात यावा. कोण करताय? रॉकी भाई कर रहे हो? आशीष स्कोरिंग बुक लगेगा मंगाना. सामना चालू करावा. चला जरा लवकर लवकर करा. पहिला षटक घेऊन येतोय तो योगेश. त्यांचा सामना करतील निशांत शिवलकर. पहिला बॉल हा पॉइंट दिशेने मारलेला आहे आणि 2 रन घेतलेले आहेत. सचिन ठाकूर यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट. सुशांत परब यांचं हार्दिक स्वागत. दुसरा चेंडू घेऊन येतो तो योगेश निशांत शिवलकर यांच्यासाठी. आणि हा फुल टॉस चेंडू टोलवलेला आहे मिड विकेट दिशेने 1 धावांसाठी. आता ते स्ट्राईक वरती आलेले आहेत वैभव. गेला पण तिसरा चेंडू घेऊन येतो तो योगेश वैभव यांच्यासाठी. आणि हा गुड लेंथचा बॉल हलक्या हाताने ढकलून सिंगल रन. लॉंग ऑन कडे गेला होता बॉल. तीन बॉल 4 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू निशांत शिवलकर यांच्यासाठी. आणि हा उंच असा टोललेला चेंडू गेलाय 2 धावांसाठी. डिक्लेअर 2 धाव.
धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 6. 4 चेंडू 6 धावा. पाचवा चेंडू निशांत शिवलकर भाई यांच्यासाठी आणि हा पाचवा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता आणि सिंगल धाव. 1 धावेने 5 बॉल. धाव संख्या झाली ती 7. 7 धावा. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. आता सामना करतील वैभव. बघू शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि हा डॉट बॉल. खूप चांगला टाकलेला आहे योगेश यांनी. कदाचित PPL ला जर योगेश हिवले यांना जर बॉलिंग दिली असती संतोष पावगे यांनी तर कदाचित निर्णय वेगळा असता. दुसरा षटक घेऊन येतो तो आहे शुभम. डावखुरा गोलंदाज. धाव संख्या झाली ती म्हणजे 7. 1 षटक संपलंय. दुसरी पॉवर प्लेची ओव्हर. तुला जरा लवकर करा. अजून आपल्याला 3 मॅच करायचे आहेत. दुसरा षटक घेऊन आले दोन शुभम. डावखुरा गोलंदाज. त्यांचा सामना करतील निशांत शिवलकर. निशांत शिवलकर हे आपल्या प्रभादेवी यातले नामाजलेले फलंदाज आहेत. दुसरा षटक पॉवर प्लेचं. यामध्ये फक्त 3 प्लेयर तुम्ही बाहेर लावू शकता आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर्स अशी फिल्डिंग सजवलेली आहे. शुभम यांचा सामना करतील निशांत शिवलकर. पहिला चेंडू आणि हा उत्कृष्ट असा फिरवलेला चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. वाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 8. अतिरिक्त धावने ओव्हरची सुरुवात झालेली आहे. फिल्डिंग में थोडे चेंजेस. डीप कव्हरला कव्हर साथने आणलेलं आहे. सचिन फर्नांडिस यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आपल्या कॉमेंट्री बॉक्सला सचिन फर्नांडिस हे जॉईन झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. हा निर्धाव चेंडू होते काय नाही. हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव. हॅलो. पंचांचा इशारा. WID वाईड. बरोबर इंग्लिश आहे का प्रतीक जाधव? हे आमचे बरोबर. यावेळेला कव्हर्स दर्जेदार आणि यावेळेला ओ चांगला असा प्रयत्न होता. सुंदर असा प्रयत्न शुभम जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. जर कदाचित कॅच पकडली असती तर प्रतीक जाधव यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळालं असतं. पण ते पारितोषिक थोडंसं हुकलेलं आहे. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली पण नक्कीच शुभम जाधव यांनी 4 रन आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी त्यांचे आपल्या कोच संघासाठी. त्यांचे फिल्डिंग कोच सचिन ठाकूर आहेत. मला वाटतं प्रतीक सर प्रेडिक्शन स्कोअर किती असेल तुम्हाला काय वाटते की समोर जो फलंदाज आहे अफलातून फलंदाज कॉप्सचा धडाधडीचा फलंदाज दर्जेदार फलंदाज तोच म्हणजे भाई 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 दोन्ही भाई एकत्र. यावेळेला मात्र पाहायचं आहे शुभम चेंडू
मला वाटतं 45 धावा तरी 45 धावाच्या वरती हे लोक टार्गेट देतील. येस सर, प्रतीक सर तुम्ही बरोबर बोलत. 45 ते 50 धावा जर केल्या तर एक सन्मानजनक स्कोर आपण इथे पाहू शकता. आणि शुभम, तिकडे शुभम कदम, तिकडे शुभम जाधव आणि इकडे शुभम यादव. कदम जाधव यादव हे प्रभादेवीच्या क्रीडांगणात आपण पाहताना सध्या तरी बॉलिंग करतात ते म्हणजे शुभम कदम. याला भिरकावून दिलाय, बॉल जातोय लांब लॉंग ऑनच्या वरनं 6 धावा. सी पा रेषा पार. षटकार भाई रावण यांच्या बॅट मधून. सध्या दुसऱ्या भाईचे रेल्वेचे इंजिन थोडस हळू चालू आहे, पण समोरचं रेल्वेचे इंजिन म्हणजे उर्फ भाई राऊत यांचं इंजिन मात्र एकतर्फी चालू आहे. डायरेक्ट थेट दिल्लीला ट्रेन. आता नवीन कॉमेंटेटर पाहायला मिळतील. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. सचिन पारकर यांचे सचिन हार्दिक स्वागत. पारकर यांची कॉमेंट्री आपण आता पाहाल. चला सुरुवात. धन्यवाद, धन्यवाद प्रतीक, धन्यवाद सचिन ठाकूर. काय फटका सजवलाय तो. आता पुढील कॉमेंट्री आपण ऐकाल मालवणी मध्येच, ते म्हणजे सुरीली आवाज उस्मान पारकर म्हणजे सचिन पारकर यांच्या कंठातून. आता यो डावखुरो गोलंदाज शुभम, शुभम डावखुरो गोलंदाज आता गोलंदाजी करता. पुढचं बॉल उत्तम असं टळवलेलं. यो टोलवलेला चेंडू गेलो एक एक धावेसाठी धावेसाठी. पाहूया. उत्तम टोलवलो, पण पुढे काय झाला नाही त्याचा. पारकर- एकच धाव शुभम यांच्या बॉलिंग. पारकर यांची जीप जशी वळवळलेली होती रेल्वे ट्रॅक सारखी, पण इली आता डायरेक्ट स्ट्रेट मार्गावरती. पाहूया आता पुन्हा भाई शिवलकर हे खुद्द वेस्टर्न रेल्वे मध्ये टीसी काम करतात. पाहायचं आहे चुकी दुरुस्ती, मोटरमॅन आहे. याला भिरकावून दिलाय चेंडू. बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. राजू मुक्ते नाही. आणि पाहायचंय पुन्हा एकदा बॉल जात आहे 2 बाउन्स. फिल्डर गॅदर करेपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आणि हे 2 धावा धावून काढलेले आहेत भाई शिवलकर. अनुभवी खेळाडू, अनुभवी. कित्येक वर्ष झाली हो मैदानात गाजवता. प्रभादेवीचं मैदान असो या महाराष्ट्राचं काहीचं मैदान असो, भाई शिवलकर. भाई या त्यांचं टोपण नाव आहे, लक्षात ठेवा. निशांत त्यांचं खरा नाव. अक्षरशः भाई नावान मैदान गाजवणारा माणूस वयाच्या 45 वर्षात खेळता. बरोबर बोलत तुम्ही पारकर. कारण की आणि ह्यो आमचो शुभम, मैदानातलं शुभम. अनिकेत सानप म्हणून ओळखलं जातं मैदानातलं शुभम. हॅलो, शुभम कदम म्हणजे एकलव्य गोलंदाज. प्रॅक्टिसला ते 5 रुपयाचा कॉइन ठेवून बॉलिंग करतात. 2 ओव्हर झालेले आहेत आणि 19 धावा झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1919 फॉर नन. तर तुम्ही 1919 केलास. 1919 म्हणजेच 19 धावा. 20 एक कमी आणि 21 2 कमी. 21 2 कमी. चला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ मी 95 जास्त वेळ न घ्यायचे. योगेश हुले नवीन गोलंदाज आलेले आहेत. सामना करतील वैभव राऊत. प्रत्येक मॅच आमका 5 ओव्हरची खेळूची आहे. लवकरात लवकर पंचांनी मॅच चालू करावी, लवकरात लवकर. आणि ह्यो आमच्या कोकणातलो अजून एक सुपुत्र इलेलो कॉइन बॉक्स बोलतात ते का, गिरीश कोचरेकर. सध्या ते रील स्टार आहेत गिरीश कोचरेकर. सध्या त्यांच्या क्रिकेटचे व्हिडिओ कमी पण त्यांचे रील्सचे व्हिडिओ जास्त असतात. असे अचूक त्याचं माहेरघर रील स्टार गिरीश कोचरेकर. 1 मिलियन व्ह्यू गेलेला त्यांच्या रेसला. सुरेख गोलंदाजी. एक स्लोअर पद्धतीने चेंडू होता ऑफ व्हाईटचा, पण सॉफ्ट पद्धतीने चेंडू खेळला आणि 1 धावेसाठी. वीस धावा झालेले आहेत.
धावसंख्या झाली आहे 20. 20. पुन्हा एकदा योगेश हुले. चुकीची दुरुस्ती. धन्यवाद पारकर. पाहायचं आहे पुन्हा एकदा योगेश हुले. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अकुल चेंडू होतो स्लोवर ऑन पद्धतीचं. एकच धाव त्याच्यावर. उत्कृष्ट गोलंदाजी करतात योगेश हुले. आतापर्यंत त्यांनी 8 चेंडू टाकलेले आहेत आणि 9 धावा दिलेल्या आहेत फक्त. यस, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. जिकडे मोठमोठे गोलंदाज 19 धावा खातात, ते योगेश हुले चांगली गोलंदाजी करत असताना तो गोलंदाज मीच आहे. हे पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी योगेश हुले यांना माहित आहे की कुठल्या स्पॉटला टप्पा टाकायचा आहे, कारण की त्यांनी 3 दिवस त्यांनी रोलिंग केली होती आणि तिकडे त्याने मार्किंग करून होते की कुठे टप्प्यात बॉल उसरी घेईल, कुठे टप्प्यात बॉल खाली बसेल. हे सगळ्याचं कारण म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. रोलिंगची प्रॅक्टिस. यावेळेला पुन्हा हे काय थांबायचं नाव घेत नाही योगेश हुले. ऐकत नाही कोणाकच ऐकत नाही. 4 बॉल टाकल्यानं आतापर्यंत आणि एकच धाव. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत योगेश हुले आपला अनुभव पानावर लावताना. तसेच समोर एक डेंजर फलंदाज रावण प्रभादेवीतील. पाहायचं आहे पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचे चेंडू. शुभम कदम काय फिल्डिंग करतात. सुंदर असा चाललेला सामना. धावा झालेले आहेत 22. बिनबाद 22. एक चांगली बाबा की विकेट गमावलेली नाया. आणि हे भाई बाद झालेले आहेत भाई. पहिलो गडी गारद झालो हा तो म्हणजे पहिली लागलेली अवदसा. पहिला गडी बाद झाला आहे. पहिलो गडी बाद. निशांत भाई शिवलकर बाद झालेले आहेत. एक अकुल तप्पो उचललो नाया स्क्वेअर लेगच्या वरती आणि झेल बाद झालेले आहेत. स्कोर झालेला 22. एक बाद 22. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. योगेश हुले यांची 2 षटक त्यांनी हाताळलेत आणि 10 धावांनी एक महत्वाचा बळी घेतलाय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. आता आलेले फलंदाज सिक्सर किंग संतोष पावगे. सध्या तरी ते आणि आता हे पुढचा आवाज असेल आणि आपले मित्र म्हणजे गणेश गुप्ता हे पुढचा आवाज त्यांचा असेल. रायमिंगला एवढं टायमिंग करतात ना ते. आता तुम्ही पुढे ऐकू शकता. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश पाहिजे त्या कॉन्टेंट. मला वाटतं ह्यांनी सगळ्या भाषेचे कोचिंग क्लास त्यांनी घेतलेले आहेत. कोचिंग चालूच असतं त्यांची, थांबतच नाही ते. मला वाटतं गणेश गुप्ता कोचिंग चांगली करतात. कोचिंग क्षेत्रात जर त्यांनी नाव कमावलं तर भरपूर छान होईल. आणि ती दीपक गोरव यांनी जाईने जी विकेट बांधली आहे ती त्यांच्यासाठीच. ती कोचिंग तिकडे ते चालू करणार. चला मॅच कडे वळूया. नवीन गोलंदाज प्रतीक राऊत उर्फ पेड्या म्हणजे आपलं सिद्धिविनायक मंदिरातलं प्रतीक राऊत पेड्या. यांचं पेड्यांचं दुकान आहे, हारांचं दुकान आहे. कधी आपल्याला मंदिरात दर्शन घ्यायचे असतील तर यांच्याकडे जाऊन काही घेऊ नये, कारण स्वस्त दरामध्ये देतात. हे सगळी गर्दी त्यांच्याकडेच असते. प्रतीक राऊत उर्फ पेड्या यांनी जर हॅट्रिक घेतल्यानी तर नांदा 11 कडून त्यांना 1000 रुपये दिले जातील. पण ते ओनरचं नाव सांगायचं टीमच्या ह्याच्यामध्ये नाव सचिन अशोक पारकर 1000 रुपये त्यांना देतील. ठीक आहे, ते कॉमेंटेटर पहिले जमा करायचे आपण. यावेळेला भिरकावून दिला चेंडू. बायचा आहे सुजित शेट्टे बॉलच्या खाली आणि यावेळेला बॉल प्लेयरला बघा रे तिकडे. मला वाटतं त्या प्लेयरनी फिनिशिंग लाईन पूर्ण केली आहे. पहिला नंबर त्याला देऊन टाकायचा आहे. क्रिकेट खेळताना काळजी करा मित्रांनो.
सुरेख प्रयत्न होता पण थोडक्यासाठी राहिले साईराज. आपले लाडके आमदार यांचे सुपुत्र सार्थक महेश सावंत यांनी आमच्या मंडळाला भेट दिली आहे, तर त्यांचे हार्दिक स्वागत. मी जागडे पाटील सरांना विनंती करेन की सार्थक सावंत यांचा आपण सत्कार करायचा आहे. चला, चांगला प्रयत्न होता तिकडे साईराज यांचा, पण तो कोणती दुखापत झाली नसावी. पुन्हा एकदा प्रतीक राऊत लॉक होत होता, चेंडू होता. लोकल पद्धतीचा चेंडू, ब्लॉक होल पूर्ण block चान्स hole. पाहायचं डायरेक्ट काम तमा पण नाही, तेवढे चपळ आहे. 2 धावा पूर्ण. चतुल चालक चंचल पप्या, मैदानातला चित्ता उर्फ पप्या पावगे. संतोष पावगे. टॉप रनर मध्ये यांची नावं घेतली जातात. आमच्या कोकणात पद्धत आहे, देवा पावगे, देवी पावगे. विरकावून दिला चेंडू आणि बॉल जात आहे सरळ सरळ फ्लॅट अँड हाय अँड हँडसम फ्लॅट. 1 बाउंस धावा. बाउंड्री. चौकार. मी रवींद्र जागडे पाटील सरांना विनंती करेन की आपण सावंत यांचा सत्कार करायचा आहे. चुकीची दुरुस्ती. सार्थक महेश सावंत यांचा सत्कार करायचा आहे आपण. मी रवींद्र जागडे पाटील सरांना विनंती करेन. त्याचप्रमाणे चुकी दुरुस्ती, हा होता षटकार फ्लॅट फ्युरस अँड हँडसम. 6 धावा. याला भिरकावून दिलाय चेंडू, बॉल जातोय लांबच लांब. पंचांचा इशारा. पंचांचा इशारा पाहायचा आपण. पंचांचा इशारा पाहायचा आपण. 6 ऍक्च्युली आपला नियम आहे, तो नियमाप्रमाणे षटकार. एक सुरेख फटका, हाय अँड हँडसम विथ द मोस्ट ब्युटिफुल बॅट्समन. धावसंख्या झाली 40. वैभव रावण 13 चेंडू मध्ये 28 धावांवरती खेळत आहेत. दुसरा बॉल घ्यायचा आपण. मी पंचांना विनंती करेन. संतोष पावगे, आपण बॅटिंगला जाताना 3-4 बॉल खिशात घेऊनच जावे, कारण की 40 धावा झालेल्या आहेत. की बॉल बाहेरच जाणार आहेत. पाठीमागे बॉल आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. मी संतोष पावगे यांना रिक्वेस्ट करेन, आपण बॅटिंगला जाता 3-4 बॉल खिशात ठेवूनच द्यायचे आहेत, कारण आम्हाला माहिती आहे सगळे बॉल बाहेरच जाणार आहेत. हा, नक्कीच नक्कीच सचिन ठाकूर, तुम्ही बरोबर पॉइंट मांडलेलो आहात. रक्षक किती पैसे आहेत?
खुश खबर, खुश खबर, खुश खबर. अद्वैत ट्रॅव्हल्स म्हणजेच विजय सोनावणे यांच्या जर बॅनरला लागला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. स्वतः आता येऊन विजय सोनावणे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे 200 नाही 500. पल पल भाव बढ़ते रहता है. 500 रुपयाचा पारितोषिक. हॅलो, शेवटचं चेंडू. शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री चंदनजी साळुंके यांचे हार्दिक स्वागत. धावा झालेल्या आहेत 44 धावा. 44 एक गडी बाद 44 धावा. 4 ओव्हर समाप्त. शेवटची ओव्हर निर्णायक. ही धुरा कोणच्या हातात येते? 44 धावा झालेल्या आहेत. 444. 44. आपल्या इकडे आता शाखा समन्वयक चंदन साळुंके, शिवसेने बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे शाखा समन्वयक चंदन साळुंके यांचे आगमन झालेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. कल्याणला आहेत मत देख आजू बाजू आ गया अपना राजू. आता कोकणात फेमस आहे काजू आणि प्रभादेवीत आपला राजू. आता फलंदाज फक्त काजूच खाणार कारण की त्यांना आता माहितच आहे दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यांचे कोच आहेत गणेश गुप्ता आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. रायमिंगचे टायमिंग बादशाह गणेश गुप्ता. सबको चुप करा. बघूया, एक गाणं होतं राजू बन गया जेंटलमॅन. आपला राजू आता बघतो बनतोय काय. आणि या उत्तम 6 धावा. उत्तम असा षटकार. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे सचिन ठाकूर यांनी पप्प्या पावगे यांनी 2-3 बॉल खिशातच ठेवावे कारण ते प्रत्येक बॉल बाहेरच मारतात. मी बोलल्याप्रमाणे तो आलाय, त्यांनी दाखवलंय, त्यांनी बॉल पाठवलाय षटकारासाठी नावाप्रमाणे. तो इलो तो मैदानात इलो 6 मारू गेलो. The Sixer King in प्रभादेवी मैदान. This is संतोष पावगे. पप्प्या पावगे. पुन्हा एकदा हातात पण सरळ. आमचं पण राजू काय कमी खेळाडू नाही. मका वाटता- डेंजर. पश्चिम महाराष्ट्रात नाव कमवलेलं राजू मोहिते. खरा नाव त्यांचं राजेश मोहिते. जा. आता होणारा सामना असेल तोच म्हणजे रिया 11 विरुद्ध ताई पॅकर. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती केलं आपण टॉस साठी यायचंय लगेचच. जागडे पाटील चषक 2026 पर्व पहिले प्रमुख आयोजन जागडे पाटील वॉरियर्स.
हॅलो. पुढील समालोचन आमचे मित्र सचिन रोशन आपला विनंती करेन. टॉस करून घ्यायचा आहे. रिया 11 विरुद्ध ताई पॅकर्स यांच्यामध्ये होणार आहे. मी अमरदादा परुळकर यांचे आगमन झालेले आहेत. ताई पॅकर्सचे सर्वस्व अमरदादा परुळकर, पालघर संघ, प्रभादेवी संघ यांची ओनर. त्याचप्रमाणे सार्थक सावंत हे टॉस करतील. टॉसमध्ये चंदन साळुंके आपण पाहाल. अमरदादा आहेत ताई पॅकर्स संघाचे कर्णधार. त्याचप्रमाणे आहेत पुढे म्हणजे ते सलमान सोलंके आपण पाहाल. मी रोशन यांना विनंती करेन. ताई पॅकर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. मी रोशन यांना विनंती करेन आपण लगेच कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे.
हॅलो. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह अजित चौरासीच्या बॅटमधून. हा 2 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट असा पॉइंटला तटवलाय चेंडू आणि या बाउंड्री. 3 चेंडू 12 धावा झाल्या आहेत. शौर्य 11 यांच्या 12 धावा झाल्या आहेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस दिसत आहेत. भाई शिवलकर यांनी किपिंगचा भार सांभाळलेला आहे. शेवटचे 2 चेंडू गिरीश यांना चांगले टाकावे लागतील. 3 चेंडू. उत्कृष्ट असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि या 2 धावा. 56 धावांचं टार्गेट आहे शौर्य 11 यांच्यासाठी. शेवटचे 2 चेंडू सामोरे जातील अजित चौरासिया. आणि हा उत्कृष्ट शॉट आणि हा चौकार. खराब गोलंदाजी होत आहे गिरीश कोचरकर यांच्याकडून. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू 18 धावा झाल्या शौर्य 11 यांच्या विजयासाठी. 56 धावांची गरज. आणि हा उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर शौर्य 11 यांची धावसंख्या झाली आहे 18. ओ सॉरी, बोल्ड झाले आहेत. अजित चौरासिया बोल्ड झाले आहेत शेवटच्या चेंडूवरती. शौर्य 11 यांची धावसंख्या आहे 18 रन्स 1 विकेट. चार ओव्हरमध्ये 38 धावांची गरज जिंकण्यासाठी. शार्विल कॉप्स 11 यांना थोडी प्लॅनिंग करावी लागेल नेक्स्ट 4 ओव्हरसाठी. 24 चेंडू 38 धावांची गरज. नेक्स्ट बॅट्समॅन आहे शुभम. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. उभरते सितारे राजे संभाजी पार्क मैदानातील शुभम. सेकंड ओव्हर पॉवर प्लेची घेऊन येत आहे संतोष बोबाडे. या ओव्हरमध्ये 3 प्लेयर बाहेर असतील. 24 चेंडूत 38 धावांची गरज शौर्य 11 या संघासाठी. प्रथमच फेस करतील सुजित शेट्टे.
एक्स्ट्रा चेंडू वाईट बॉल. आणि हा उत्कृष्ट लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू समोरच्या साईड स्क्रीनवर 2 धावा डिक्लेअर. एक चेंडू 3 धावा झाल्या आहेत. आणि हा निर्धाव चेंडू उत्कृष्ट असा यष्टी रक्षक स्टंपच्या पाठी संतोष पावगे यांच्यातर्फे. आणि हा उत्कृष्ट शॉट समोरच्या दिशेने 2 धावा डिक्लेअर सुजित शेट्टी यांच्या बॅटमधून. तीन चेंडू 23 धावा. उत्कृष्ट असा शॉट आणि एकच धाव. 4 चेंडू 6 धावा दिल्या आहेत संतोष बोबाडे यांनी. वीस चेंडूत 32 धावांची आवश्यकता शौर्य 11 संघासाठी. आता प्रथमच स्ट्राईकवर आहे शुभम, लेफ्ट हँडेड बॅट्समन. सामोरं जाईल ते संतोष बोबाटे यांना. आणि उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट सुजित शेट्टी आणि शुभम यांच्यातर्फे 2 धावा पळून काढल्या आहेत. वयाच्या 50व्या वर्षी बघा फिटनेस सुजित शेट्टी यांचं. यंगस्टरला लाजवतील असं रनिंग बिटवीन द विकेट. हातातल्या चेंडूला 2 धावा धावून काढले आहेत. शौर्य 11 यांची उत्कृष्ट अशी सुरुवात. आणि हा उत्कृष्ट असा शॉट पण एकच धाव. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या षटकानंतर शौर्य 11 संघाची धावसंख्या झाली आहे 27. 1 विकेट. विजयासाठी 18 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. थोडी रणनीती आखावी लागेल कॉप संघाला. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीचा भार सांभाळत आहेत गिरीश कोचरेकर. खूप वर्षाचा असा अनुभव आहे गिरीश कोचरेकर यांच्याकडे. विक्रोलियन संघात त्यांनी भरपूर अशी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच अनुभवावर ते आता 3री ओव्हर घेऊन येत आहेत. त्यांना सामोरे जातील शुभम. अठरा चेंडू मध्ये 29 धावांची गरज. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे होते.
आता 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर असतील, थोडं कॅल्क्युलेशन मध्ये बदल होईल. 18 चेंडू 29 धावा. सामना 50-50 आहे. पहिला चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने तोटवलाय नितीन पाखरे यांच्याकडे. एकच धाव. 17 चेंडू मध्ये 28 धावांची गरज शौर्य 11 संघासाठी. अनुभवी फलंदाज सुजित शेट्टे आणि यंगस्टर शुभम दोघेही क्रीजवरती धावसंख्येचा पाठलाग करतायत. उत्कृष्ट चेंडू. अनुभवाच्या जोरावर त्यांनी क्वालिटी बॉल टाकून डॉट केला आहे चेंडू. आणखीन एक उत्कृष्ट चेंडू टाकलाय गिरीश कोचरेकर याने. आणि परत एकदा उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट सुजित शेट्टे आणि शुभम यांच्याकडून 2 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या 30 रन 1 गडी बाद. 26 धावांची आवश्यकता. 15 चेंडूत 26 धावांची आवश्यकता शौर्य 11 संघासाठी. अटीतटीचा सामना आहे. आणि उत्कृष्ट कलात्मक चेंडू पॉइंटला तटवलाय. एकच धाव. धावसंख्या 31. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसत आहेत गिरीश कोचरेकर. आणि उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव. बराच अनुभव असलेले गोलंदाज गिरीश कोचरेकर. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट असा समोरच्या दिशेने टटवल्या चेंडू शुभम याने धावून 2 धावा घेतल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण 2च धावा. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या आहे 33. हॅलो हॅलो 23 धावांची आवश्यकता शेवटच्या 2 चेंडूमध्ये शौर्य 11 संघासाठी. वंचित बहुजन आघाडी मुंबई उपाध्यक्ष सिद्धार्थ सत्वधीर यांचे हार्दिक स्वागत. मी अमित पावसकर यांना विनंती करेन की सिद्धार्थ सत्वधीर यांचे आपण स्वागत करायचे आहे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानायचे आहेत. बारा चेंडू मध्ये 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाजात हर्षद बागकर सामना करतील सुजित शेट्टे त्याचबरोबर शुभम जाधव. पाहूया कंपल्सरी चेस आहे. 12 चेंडू आणि 23 धाव. हर्षद बागकर सामना करतील तेच म्हणजे सुजित शेट्टे. पाहूया सुरुवात करायची आहे.
पहिला चेंडू पाहायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव येत आहे. 11 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी शौर्य इलेव्हन नांदेड इलेव्हन या संघाला याला शॉर्ट पिच चेंडू होता. पूल केलाय पॉवरफुल पण जाईल फक्त 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. जरा सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल सुजित शेट्टे यांना. बीपीएल मध्ये ते 6 षटकार लगावले. तशीच काहीतरी सुजित शेट्टीने खुशखबर आहे. त्यांच्या चाहतेच म्हणजे गणेश गुप्ता यांनी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. याला मात्र पाहायचं आहे बाईच्या स्वरूपात. बॅट ओके, बॅट ची कडा लागलेली आहे. आता म्हणजे 9 चेंडू मध्ये धावसंख्या हवी ती म्हणजे पाहावं लागेल एकदा. 9 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. शुभम जाधव हे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. पाहायचं आहे मोठा फटका खेळावाच लागेल की 9 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. 2 त्रिषटकार 2 किंवा 3 षटकार मारावे लागतील 9 चेंडूंमध्ये तरच आपला सामना जिंकता येईल. तेव्हा आपल्याला टाटा बाय बाय घरी जावं लागेल. पुन्हा एकदा हर्षद बागकर, शुभम जाधव सामना करतील. अजून शुभम जाधव हे फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावा केल्या आहेत. याला भिरकन दिला चेंडू पाहायचा आहे. बॉल जातोय का गिरीश कोचरेकर चेंडूच्या खाली आणि या वेळेला मात्र द वन अँड ओनली अशुकतेचं माहेरघर कॅच काय टिपली आहे सुजित. शुभम यांची कॅच घेतली ते म्हणजे गिरीश कोचरेकर यांनी. मला वाटतं तर त्या ठिकाणी तर दुसरा कोणता खेळाडू असता तर तो 1 बाउन्स बाउंड्री गेली असती. वय जरी 45 असलं तरी पण वय वर्ष 18 अशा मुलाला देखील हरवतील धावण्यांमध्ये असे म्हणजे आमचे गिरीश कोचरेकर. तेवढीच चांगली खेळी करतात, तेवढाच चांगला स्वभाव आहे. गुळाला जेवढा गोडवा नसेल तेवढा गिरीश कोचरेकर यांना गोडवा आहे असे आम्हाला सांगत असताना भाई शिवलकर आमच्याशी बोलत होते, मगाशी संवाद करत होते. चिते की चाल बाज की नजर बाज की सुपारी आणि गिरीश कोचरेकर यांच्यावर कधी संदेह करायचा नसतो. निसंदेह गोलंदाजीने फलंदाजी करू शकतात. आलेले नवीन फलंदाज ते म्हणजे आहेत आदित्य फोपलनकर. पाहायचं आहे 8 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. मोठे फटके खेळावे लागतील. पाहायचं आहे या वेळेला बॅटची कडा रनआउटची संधी पण संतोष पावगे यांच्याकडनं. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. पल पल भाव बढ़ते जाएगा. आत्ताच्या षटकाराला 200, पुढच्या षटकाराला 400, तिसऱ्या षटकाराला 800. फक्त आणि फक्त सुजित शेट्टी यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून तेच म्हणजे गणेश गुप्ता. यावेळेला भिरकावून दिला चेंडू पाहायचा खेळाडू बॉलच्या खाली आणि यावेळेला ओ गचा लकाड बग्गा क्षेत्ररक्षण तिकडे. तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. सहा चेंडू मध्ये 17 कोणावर येईल, कोणत्या टीम वर येईल खतरा आणि कोणती टीम जिंकेल पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा विजय सोनवणे आता जस्ट मला फोन करून सांगितलेलं आहे, जर सुजितनी जर षटकार लगावला तो माझ्या बॅनरला लागला नाही तरी चालेल, पण मी त्याला 300 रुपये देऊ इच्छितो. बॅनरला लागल्यावर 500 आहेत. पारकर यांच्याकडनं नवीन गोलंदाज ते म्हणजे सचिन धुरी. पाहायचा आहे 6 चेंडू
6 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेला आकडूपद्धत चेंडू होता, ग्रारपेट शॉट आणि यावेळेला पाहायचा 2 धावा पूर्ण होतात काय? आरामात 2 धावा पूर्ण करून घेतल्या. रनआउटची संधी पाहायच्या नाही. 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच चालू आहे आणि समोर फलंदाज आहे म्हणजे अनुभव आहे या फलंदाजाकडे, कारण यांचं सुद्धा वय 42. पाच चेंडू मध्ये 15 धावांची गरज. पाहायचंय प्रत्येक षटकाराला पारितोषिक लागलेलं आहे. याला विरकावून दिलाय. पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये बॉल आहे. नाही, तिकडे आहेत नितीन पाखरे. पाखरासारखे उडून त्यांनी बॉल थांबवले. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामन्यात उत्कंठ निर्माण झालेला आहे. एक षटकार आणि मॅच दोन्ही साइडला भिरकू शकते. 4 चेंडू आणि 13. 1-3-13 नीड इन 4 बॉल. लेट्स सी विच टीम इन विन. शौर्य 11 नॅन्डा or कॉप्स. शार्विल कॉप्स भिरकावून दिला. पाहायचा यावेळेला 2 धावा काय नाही. शानदार क्षेत्ररक्षण तिकडे नितीन पाखरे. पाखरासारखे उडाले आणि बॉलला काय अडवलं आहे नितीन पाखरे. बॉल लवकर टाकरे. पाणी हवं आहे का? 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. सुजित शेट्टे यांना पाण्याची गरज आहे का? नाही. कोकम सरबत सुद्धा चालेल. आणि ऑप्शन सुद्धा आपल्याला आहे भरपूर. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. हा पाठीमागे पाणी ठेवलेलं आहे, तर पाण्याची गरज असेल. खेळी केली सुजित यांनी. खुश खबर आहे दीपक गुरव यांच्यासाठी सुद्धा. प्रत्येक षटकाराला 200 रुपये पारितोषिक. प्रत्येकाने फक्त 2च मारायचे आहेत. किसने 3 चेंडू मध्ये जर 2 षटकार लगावले दीपक गुरव तर 1000 रुपयाचं पारितोषिक रोहित सोनार कडनं आणि गणेश गुप्ता यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. निशांत शिवलकर बोलता एवढे तर मला लावले असते तर मी रिवर्स मारले असते. सुशांत कडनं सकाळच्या चहा. यावेळेला चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. दोन्ही बॉलवर होम स्ट्राईक मारावी लागेल आदित्य फोपळकर यांना. एक षटकार आणि मॅच कुठेही जाऊ शकते मित्रांनो. पाहायचं हाय व्होल्टेज मॅच. यावेळेला मात्र पाहायचं आहे आणि पंचांचा निर्णय काय येते थोडक्यात राहिलेला आहे. आणि 2 धावेसाठी जर चेंडू थोडासा या साईडला असता, याला गाड किंवा त्याला गाड मध्ये सध्या बॉल गेला 2 धावेसाठी. जर चेंडू या साईडला असता तर तो कदाचित चौकारासाठी गिनला गेला असता. पण बॅड लक थोडस आणि थोडस. आता फक्त फलंदाज काही करू शकत नाही. तर गोलंदाजांनी नो बी टाकला तर मॅच इन होऊ शकते. 1 चेंडू 8 धावा होतील काय भावा? पाहायचंय. याला भिरकावून दिलाय चेंडू. पाहायचा आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि हा सामना जिंकला आहे तो म्हणजे हा सामना जिंकलाय शर्विन कॉप्स 11 या संघाने 7 धावेने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच नॅन्डा आणि शौर्य 11 यांचे सुद्धा हार्दिक
थोडक्यासाठी राहिली. जर एक चौकार किंवा षटकार पहिल्यापासून जर चांगली खेळी केली असती तर थोडासा मॅच मध्ये फरक जाणवला असता. पण क्रिकेट आहे मित्रांनो, काही येऊ शकते. चला नेक्स्ट मॅच आई पॅकर्स विरुद्ध रिया 11 या दोन्ही संघांमध्ये होईल. लगेच सुरुवात करायची आहे कारण याच्यानंतर अजून सेमीफायनलचा एक सामना, नंतर मग फायनलचा एक सामना, 3 मॅच खेळायचे आहेत आपल्याला. कारण की 4 वाजलेले आहेत. आपल्याला 1.5 तासामध्ये कमीत कमी 3 मॅच खेळवायचे आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे.